केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। मंत्री झाल्यानंतर मोहोळ यांची ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची ही पहिली सहकुटुंबासमवेत भेट होती आणि यावेळी मोदींनी मोहोळ कुटुंबांची आस्थेने चौकशी करत थेट मराठीमधून संवाद साधला। दरम्यान मोहोळ कुटुंबाचा पंतप्रधान मोदींसोबतचा नक्की कसा अनुभव होता याबाबत जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। पाहूया। मोहोळ कुटुंबियांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। केंद्रीय उड्डाण राज्यमंत्र्यांचं विमान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत पोहोचलं आणि त्यांच्या सर्व कुटुंबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। एका देशाच्या कुटुंब प्रमुखाला भेटल्यानंतर त्यांचा अनुभव कसा होता हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, भेट झाली आहे, काय नक्की भावना आहेत? खूपच छान वाटते, कारण एक आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांना भेटण्याचा योग येणं हे खूपच सोपं नाही आहे, पण खूप छान वाटलं। अचानक आम्हाला फोन आला परवा रात्री, आम्ही सगळे दिल्लीत आलो आणि काल आम्हाला भेट मिळाली। म्हणजे तर पहिल्यांदा विश्वासच बसत नव्हता आपण भेटणार आहोत या गोष्टीचा, पण अचानक भेट झाली। सगळे मराठीतनं गेल्या त्यांनी विचारपूस केली, मराठीतनंच बोलले। आम्ही त्यांना द्यायला आमच्या पुण्याचं खास वैभव दगडूशेठची आम्ही मूर्ती गणपती बाप्पाची आणली होती। त्यानंतर महाराष्ट्राचं पैठणीचा जो शेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध आहे, असा शेला घेऊन आलेलो। त्यांना तो खूप आवडला आणि मग बसलो सगळे, मराठीतनंच गप्पा झाल्या। मग आमची छोटी मुलगी आहे, किती बारीक लक्ष असतं एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे की तिला विचारलं, त्यांनी आमच्याकडे एक सेकंद सगळ्यांकडे पाहिलं आणि विचारलं सौम्याला की हिला कसा काय चष्मा लागला, मग तुम्हाला कोणालाच नाही आणि हिला कसा चष्मा लागला। खूप एक आपुलकीची भावना वाटली त्या या सगळ्यातनं आणि खूप छान वाटलं। म्हणजे आजचा हा दिवस अत्यंत आनंदाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। आयुष्यात काम करताना निश्चितपणे आपण आपापल्या क्षेत्रात काही ना काही उद्देश डोळ्यासमोर ठेवतो की काही ना काही झालं पाहिजे, मिळालं पाहिजे। पण मला असं वाटतं की असं काही कार्यकर्त्याला मिळाल्यानंतर त्याला बाकी काही मिळण्याची अपेक्षा राहत नाही आणि तेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक समाधान आहे की इतक्या आपुलकीने आणि आत्मीयतेने आमची सगळ्यांची चौकशी केली, सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि खूप एक आयुष्यामध्ये कधी न विसरता येणारा हा सगळा प्रसंग आहे। एक अविस्मरणीय भेट म्हणता येईल की जी मला काल माझ्या कुटुंबियासमेत मोदीजींची झाली।